श्री स्वामी समर्थ. निजध्यास चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण वेदोक्त वल्गा सूक्त म्हणजेच वल्गना सूक्ताचे फायदे जाणून घेणार आहोत. फायदे जाणून घ्यायच्या आधी या वल्गा सूक्ताची आपल्याला पूर्ण माहिती पाहिजे, कारण जोपर्यंत कोणत्याही साधनेच्या शक्तीविषयी आपल्याला माहिती नसती तोपर्यंत त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडासा साशंक असतो. म्हणून कोणतीही साधना करताना तिची बाराखडी आपण जाणून घेणं महत्त्वाचे ठरते. तुम्ही बरेचदा ऐकलं असेल की वल्गना सूक्त हे खूप पॉवरफुल आहे, पण कसे पॉवरफुल आहे हे माहीतच नसते. त्यामुळे आधी आपण हे जाणून घेऊ आणि मग तुम्हाला त्याचे काय काय फायदे होतात ते सांगतो. चला सुरू करूया. वल्ग सूक्त, वल्गा सूक्त, वल्गना सूक्त, अभिचार निवारक सूक्त अशी वेगवेगळी नावे या सूक्ताला आहेत. हे सूक्त अथर्ववेदातील सूक्त असल्यामुळे याला वेदोक्त वल्गा सूक्त म्हटले जाते. वेद अक्षर असल्यामुळे हे सूक्त कोणी लिहिले किंवा कोणी शोधले हा विषय संपून जातो. हे वेदाचे शब्द असल्यामुळे ते स्वयंभू आहेत. आणि अंगारा ऋषी, त्यांनाच आपण अंगिरस ऋषी पण म्हणतो, हे त्या सूक्तांचे द्रष्टे आहेत. त्यामुळे या सूक्ताला अंगिरस सूक्तही म्हटले जाते. आता द्रष्टे म्हणजे काय हे थोडक्यात समजून सांगतो. वेद हे कोण्या ऋषीमुनींनी लिहिले नाही, कारण लिहिणे म्हणजे कल्पनेतून वा अनुभवातून लिहिणे असे होते. पण वेद असे लिहिल्या गेले नाही, तर वेगवेगळ्या ऋषींना समाधी अवस्थेत वेदमंत्रांचा साक्षात्कार झाला आणि ते वेदमंत्र त्यांच्याद्वारे प्रगट झाले. म्हणून त्या वेदमंत्रांचा ते ऋषी द्रष्टा झाले. अथर्ववेदात 20 कांडे, 730च्या आसपास सूक्ते आणि जवळपास 6000 मंत्र आहेत. हे वेगवेगळ्या मंत्राचा आणि सूक्तांचा समाधी अवस्थेत साक्षात्कार अथर्व, अंगिरस, भृगु, कौशप, कश्यप, वसिष्ठ यांच्यासारख्या 150हून अधिक ऋषींना झाला. काही सूक्तांच्या द्रष्ट्यांमध्ये स्त्रियांचा देखील समावेश आहे आणि अशा तऱ्हेनं अथर्ववेद पूर्ण प्रगट झाला. आता अथर्ववेदात जे शत्रूंचा नाश करणारे मंत्र आहेत, संरक्षक मंत्र आहेत, तंत्रक्रियेसंबंधी जे मंत्र आहेत त्यांना आभिचारिक मंत्र म्हणतात. त्यांचे दर्शन समाधी अवस्थेत असताना अंगिरस ऋषींनी घेतले आहे आणि त्यात हे वल्गना सूक्त येते. म्हणून वल्गना सूक्ताचे द्रष्टे अंगिरस ऋषी आहेत. आता वल्गना किंवा वल्ग म्हणजे काय हे थोडक्यात समजून घेऊ. वल्ग म्हणजे गाडलेली किंवा पुरून ठेवलेली गोष्ट. मला माहीत नाही आपल्या ऐकण्यात आहे की नाही, पण जुन्या काळात बरेच जादूटोणा करणारे किंवा आपल्या शत्रूच्या संपूर्ण कुळाचाराचा नाश करण्यासाठी किंवा त्याचे नुकसान करण्यासाठी तंत्रविधी करून एखादी वस्तू, जसे हाडांचे तुकडे, केस, नखे, विशिष्ट धान्ये, पुतळे, सजीव प्राणी वगैरे त्या शत्रूच्या घरात, अंगणात किंवा तो राहत असलेल्या ठिकाणी पुरून ठेवत, त्यालाच वल्ग म्हणतात. आणि अशाच वल्गाचा प्रभाव नष्ट करण्यासाठी वेदात जे सूक्त सांगितले आहे त्यालाच वल्गना सूक्त म्हणतात. वल्गना सूक्ताचा मुख्य उद्देशच कृत्याप्रतिहरण हा आहे. आता कृत्याप्रतिहरण म्हणजे काय हे पण थोडक्यात समजून सांगतो. वल्ग हा कृत्याप्रतिहरणाचाच एक भाग आहे. आधी आपण कृत्या कोण आहे हे समजून घेऊ. मला वाटते तुम्ही हा शब्द ऐकला असेल किंवा टीव्ही सिरियल्समध्ये बघितले असेल. एखादी राक्षसासारखी दिसणारी स्त्री, पण वास्तविक ते कृत्याचे स्वरूप नाही. कृत्या म्हणजे एक कृत्रिम शक्ती. जेव्हा एखादा तांत्रिक किंवा मांत्रिक आपल्या मंत्रशक्तीने, संकल्पाने आणि विशिष्ट साधनांनी, जसे शत्रूचे केस, नखे, कपडे, बाहुली किंवा धान्ये, यातून एक अदृश्य शक्ती निर्माण करतो आणि तिला शत्रूला त्रास देण्याचे, त्याचे नुकसान करण्याचे, आजारी पाडण्यासाठी, त्याच्या घरात कलह निर्माण करण्यासाठी किंवा त्याचा सर्वनाश करण्यासाठी काम देतो, तेव्हा त्या शक्तीला कृत्या म्हणतात. ही पूर्णपणे कृत्रिम शक्ती असते. त्यामुळे तिला स्वतःची चांगल्या वाईटाची बुद्धी नसते. ती फक्त आदेशाचं पालन करणारी असते. पण ती दिसत नाही, फक्त एका लहरीप्रमाणे किंवा सावलीप्रमाणे काम करते. आणि महत्त्वाचे म्हणजे ती काम केल्याशिवाय माघार घेत नाही. त्यामुळे तिला सहसा परतून लावता येत नाही. आणि त्यासाठीच वेदात वल्गना सूक्त आहे, ज्याचा मुख्य उद्देशच अशा कृत्यापासून संरक्षण करणे म्हणजेच कृत्याप्रतिहरण करणे हा आहे. हे पण लक्षात ठेवा की कृत्या फक्त वाईटच काम करते असं नाही. तिला जे काम दिलं जाते, चांगलं वाईट कोणतंही, ती करते. त्यामुळे चांगली कृत्या आणि वाईट कृत्या असा काही भेद नसतो. ती फक्त एक कृत्रिम शक्ती आहे. तिला स्वतःची चांगल्या वाईटाची बुद्धी नसते. त्यामुळे कृत्या वाईट असते हा गैरसमज आहे. आता तुम्हाला वल्गना सूक्ताची बरीच माहिती झाली असेलच. ते कशा पद्धतीने काम करते हे तर नक्कीच तुम्हाला समजले असेल.
वल्गना सुक्ताचा वापर पौराणिक काळापासून केला जातो. शत्रू पक्षाकडून केलेल्या तंत्रप्रयोगाला त्यांच्यावर उलटविण्यासाठी वल्गना सुक्ताचा मोठ्या प्रमाणात वापर वैदिक काळात केला जात असे. अनेक ऋषी असे प्रयोग आपल्या शिष्यांना शिकवत असत. यासाठी ते दर्भ म्हणजे गवताची काडी घेऊन त्यावर वल्गना सुक्ताचा विधी करायचे आणि जमिनीत टोचायचे. जिथेही वल्ग केले गेले असेल किंवा जिथे कृत्या सिद्ध केली गेली असेल अशा ठिकाणी जर ते दर्भ टोचल्या गेले तर तिथे भयंकर आवाज येऊन केलेल्या तंत्राचा प्रभाव नष्ट व्हायचा. एक शस्त्र आणि एक कवच अशा दोन्ही तऱ्हेने वल्गना सुक्ताचा उपयोग केला जात असे. सांगायचा उद्देश एवढाच की वल्गना सुक्ताचा उपयोग हा वैदिक काळापासून होत आलेला आहे, कारण ते प्रभावी आहेच. वल्गना सुक्ताचे अनेक फायदे आहेत. अनेक तऱ्हेने या प्रभावी सुक्ताची साधना वेगवेगळ्या कार्यासाठी केली जाते. भावाभावात वैमनस्य निर्माण झाले असेल, घरात वारंवार कलह होत असेल, जर आपल्याला वाटत असेल आपल्या घराला दृष्ट लागली आहे किंवा व्यवसायात अचानक नुकसान व्हायला लागले, व्यवसाय ठप्प होण्याच्या मार्गावर आला किंवा व्यवसायात मन लागत नाही, पाहिजे तशी आवक होत नाही, त्यामुळे नैराश्य निर्माण झाले, याला अनेक गोष्टी कारणीभूत असू शकतात. जसे तुमच्या घराला, व्यवसायाला कोणाची नजर लागली असेल, तुमचं अहित करण्याच्या उद्देशाने कोणी तंत्रक्रिया करत असेल किंवा तुमच्या घरात, व्यवसायात वास्तुदोषामुळे नकारात्मकता वाढली असेल. अशा वेळेस वल्गना सुक्ताची साधना केल्याने खूप जास्त फायदा होतो. यासाठी वल्गना सुक्ताच्या 2 साधना आपण केल्या पाहिजेत. एक शांती साधना आणि दुसरी मोहरी साधना. वास्तुदोषामुळे नकारात्मकता वाढली असेल, आपल्या घरात कलह, आजारपण, व्यवसायात नुकसान, व्यवसाय डबघाईला येणे अशा गोष्टी घडू शकतात. किंवा कोणी बाहेरची व्यक्ती, आपला गुप्त शत्रू आपल्याला नुकसान व्हावे या उद्देशाने काही करत असेल, किंवा आपल्या घराला किंवा व्यवसायाला कोणाची नजर लागली असेल, यामुळेही गोष्टी घडू शकतात. अशा वेळेस आपल्याला नेमकं कारण माहीत नसते. म्हणून अशा वेळेस शांती साधना आणि मोहरी साधना आपण केली पाहिजे. मनात अनामिक भीती, जसे की वारंवार आपल्या आजूबाजूस कोणी आहे असा भास होणे, आकृत्या वगैरे दिसणे, वाईट स्वप्न दिसून भीती वाटणे, अशाही गोष्टी अनेक जणांसोबत घडताना आपण बघतो. यासाठी वल्गना सुक्ताची पाणी अभिमंत्रण साधना खूप प्रभावी असते. दीर्घ आजाराने कंटाळलेली व्यक्ती आपल्या घरात असेल, अनेक औषधोपचार, दवाखाने करूनही आपल्याला पाहिजे तसे समाधान होत नसेल, किंवा घरात आजारपण लागून राहिलेले आहे, सतत कोणी आजारी पडतच आहे, अशा वेळेस विभूती अभिमंत्रण साधना महत्त्वाची असते. पण आजारपण असेल किंवा कोणत्याही प्रकारचा रोग असेल, हे जे उपाय असतात हे मेडिकल सायन्सला कधीच पर्याय म्हणून बघायचे नसतात. बरेचदा आजारपणात औषधी काम करत नाही. त्यातून आजारी व्यक्तीची धारणा बदलते आणि औषधाने काहीच होणार नाही असे त्याला वाटू लागते, आणि त्यामुळे आपला विश्वास कमी होतो. आपल्या मनातला विश्वास आणि उमेद वाढवण्यासाठी साधना प्रभावी ठरते, आणि तोच विश्वास आणि उमेद आजारी व्यक्तीला बरे करण्याचे एक माध्यम बनू शकते. कारण आपली विल पॉवर जे काम करू शकते ते सगळ्यात महत्त्वाचे असते. म्हणून मेडिकल सायन्सला पर्याय म्हणून साधना कधीच करू नये. आपली विल पॉवर वाढविण्यासाठी जशी साधना आवश्यक आहे, तशी आपल्याला बरे करण्यासाठी औषधही आवश्यक आहेच. असो, मला एवढेच सांगायचे आहे, अध्यात्म की विज्ञान, कोण वरचढ या वादात आपण न पडल्यापेक्षा आजारपणातून लवकर बरे होणे हाच आपला उद्देश असावा. त्यासाठी दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. त्यानंतर वल्गना सुक्ताच्या प्रभावी उपायांमध्ये हात ठेवून वल्गना सुक्त म्हणणे, थाप मारून किंवा फुंक मारून वल्गना सुक्ताची साधना करतात. असे नाही की माणसासाठीच याचा उपयोग होतो. आपल्या घरी गाय, म्हशी, बकरी असे पाळीव प्राणी असतात, त्यांच्यासाठीही वल्गना सुक्ताचे प्रभावी उपाय आहेत. वेगवेगळ्या गोष्टीसाठी वेगवेगळ्या तऱ्हेच्या वल्गना सुक्ताच्या साधना कशा करायच्या याची पूर्ण डिटेल माहिती आपण पुढच्या भागात जाणून घेऊ. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक आणि शेअर करा.